सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी मी समोर घेऊन आलेली आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंत जे छोटे यूट्यूब क्रिएटर्स होते ते पैसे कमवू शकत नव्हते. पण आता जे छोटे यूट्यूब क्रिएटर आहे ते सगळे यूट्यूबवरून काय करू शकता, भन्नाट पैसा कमवू शकता. आतापर्यंत छोट्या यूट्यूब क्रिएटरला हेच वाटत होतं की जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपण यूट्यूबवरून पैसे कमवू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा लॉंग व्हिडिओसाठी कंप्लीट करावा लागतो आणि शॉर्ट व्हिडिओसाठी 10 मिलियन व्ह्यूज आणि 1000 सबस्क्रायबर अवघ्या 3 महिन्यात कंप्लीट करावा लागता. पण आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याची गरज नाही. हो, तुम्ही एकदम योग्य ऐकत आहात. आता तुमच्या चॅनलवरती 50 सबस्क्रायबर असतील, 100 सबस्क्रायबर असतील, 500 सबस्क्रायबर असतील, तरी पण तुम्ही YouTubeवरून अगदी पहिल्या दिवसापासून काय करू शकता, YouTubeवरून कमाईही चालू करू शकता. मग कोणत्या कमाईचे मार्ग आहे? ए टू झेड मार्ग, की ज्या वेळी आपण काय करू शकतो, YouTubeवरून भन्नाट पैसा कमवू शकतो. मग त्यासाठी नक्की कोणती प्रोसेस आहे, कोणत्या स्टेप्स आहे, नक्की तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अशी ए टू झेड माहिती किंवा ए टू झेड आतापर्यंत YouTubeने असो किंवा बाहेरचे जे काही अदर मार्ग असतील ते सगळे मार्ग मी काय करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा, खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की ज्यामुळे काय होणार आहे, जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना मॉनिटायझेशनचं टेन्शन नसणार, की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण पैसे कमावणार. कारण ज्या वेळेस तुम्ही चॅनल मॉनिटाईज नसताना पण पैसे कमावणार, त्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे माइंड असणार आहे ते माइंड टेन्शन फ्री असणार आहे. कारण अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल आणि चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत तुमचं जे यूट्यूबवरून अर्निंग तयार होणार आहे, मी जे मार्ग सांगणार आहे त्या मार्गांमधून तुम्ही जो पैसा कमवणार आहे, त्या पैशामधून तुम्ही तुमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलसाठी, ज्या व्हिडिओसाठी म्हणजे एकदम बेस्ट व्हिडिओ बनवण्यासाठी जो व्हिडिओची क्वालिटी चांगली पाहिजे असेल, त्यासाठी जो माईक लागतो, जो तुम्हाला परफेक्ट कॅमेरा लागतो किंवा जो परफेक्ट ट्रायपॉड लागतो किंवा अजून तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी काही जे एडिटिंग सॉफ्टवेअर असतील ते सगळे तुम्ही काय करू शकता, हे जे तुम्ही रेव्हेन्यू तयार करत आहात, हे जे पैसे कमवत आहात मॉनिटायझेशनच्या आधी, त्यामधून इझिली काय करू शकता, खरेदी करू शकता. तर त्यामुळं आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा जर महत्त्वाचा वाटला तर पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायची आहे. कमेंट यासाठी छान टाईप करायची आहे, जी छान कमेंट असते किंवा भन्नाट कमेंट असते ती माझ्या चॅनलवरती मी काय करत असते, टॅग करत असते किंवा पिन करत असते. आणि पिन कमेंटमुळे तुमच्या चॅनलला फायदा हा होतो की त्या पिन कमेंटला जास्तीत जास्त ऑडियन्स हे भेट देतात आणि जास्तीत जास्त ऑडियन्सने भेट दिल्यामुळे तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची क्राऊड तयार होते. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलवरती अशीच ऑडियन्सची क्राऊड तयार व्हावी, तर त्यासाठी एक भन्नाट कमेंट टाईप करायला विसरू नका, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की यूट्यूबने आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे की आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याची गरज नाहीये. तुमच्या चॅनलवरती ज्या वेळेस 50 किंवा 100 सबस्क्रायबर असतील त्या दिवसापासूनच तुम्ही काय करू शकता, यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की एक भन्नाट स्ट्रॅटेजी किंवा एक जी परफेक्ट स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आता स्ट्रॅटेजी काय असते, वेगवेगळ्या म्हणजे वेज आहे, ते वेगवेगळे वेज कोणते आहे मी ते तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करते आणि कोणता वेज हा कोणत्या पद्धतीने फॉलो करायचा हे पण मी तुम्हाला काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच तुम्ही काय करणार आहात, यूट्यूबवरून अर्निंग सुरू करणार आहात. तुम्हाला चॅनल मॉनिटायझेशनची वाट बघायची आता गरज पडणार नाहीये. तर बघा, सगळ्यात आधी जो परफेक्ट वे आहे तो वे असतो की ज्या वेळेस तुमच्या चॅनलवरती 0 ते 500 सबस्क्रायबर असता, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चॅनल सुरू करता आणि तुमचा चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट होत नाही तोपर्यंत यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ॲफिलिएट थ्रू पैसे कमवू शकता. आता ॲफिलिएट म्हटल्यावर तुम्ही पळून जाऊ नका, कारण ॲफिलिएट म्हणजे 2 ते 3 वेगवेगळ्या पद्धती आहे की ज्यामधून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. पहिलं ॲफिलिएट आहे ॲमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंग. आता ॲमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजेच काय, यासोबत यूट्यूबचे वेगळे अजून मार्ग आहेत ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. पण आधी ॲफिलिएट काय आहे, त्यासाठी काय प्रोसेस असते किंवा नक्की काय करायचं असतं हे समजून घ्या. तर ॲमेझॉन ॲफिलिएट प्रोग्राम काय असतो,
तर Amazon ॲफिलिएट जे प्रोग्राम असतो तो तुम्हाला जॉइन करायचा असतो. तो जॉइन केल्यानंतर जे Amazonचे प्रॉडक्ट असतात त्या Amazon प्रॉडक्टची जी लिंक असते ती आपल्याला ॲफिलिएट लिंकमध्ये ही कन्व्हर्ट करायची असते. ती लिंक कन्व्हर्ट केल्यानंतर सिम्पली ती जी Amazon ॲफिलिएट लिंक असते ती आपला जो व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय करायची असते, ॲड करायची असते. आता ॲड तुम्हाला असा प्रॉडक्टची ॲड करायची आहे की ज्या प्रॉडक्टला तुम्ही व्हिडिओमध्ये स्वतः वापरलेला आहे. आता बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की YouTube आपल्याला स्वतः काही सांगत आहे की तुम्हाला असेच प्रॉडक्ट काय करायचे आहे, म्हणजे तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहे की जेणेकरून काय होणार आहे, ऑडियन्सला तो जो प्रॉडक्ट आहे तो उपयोगाचा ठरणार आहे. आता सपोज मी इथे ट्रायपॉड वापरत असेल तर मी ऑडियन्सला काय करेन, माझं जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये काय करेन, मी ट्रायपॉड सजेस्ट करेन. आता ट्रायपॉड सजेस्ट करेल कारण मी तो स्वतः वापरलेला आहे आणि त्याचा मला चांगला म्हणजे नाही का वापर होत आहे किंवा तो चांगला निघालेला आहे, किंमत कमी आहे. त्यामुळे मी ऑडियन्सला सजेस्ट करणार आहे आणि त्याचीच लिंक मी काय करणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे. एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू असणार आहे किंवा म्हणजे नाही का प्रामाणिकपणे तुम्ही ती लिंक काय करणार आहात, ॲड करणार आहात. कुठली पण लिंक घ्यायची आणि ॲड करायची असं नाही. कारण आपल्याला इथं काय करणार आहोत, आपण कमी ऑडियन्समध्ये आपल्याला जर आपला जास्त सेल करायचा असेल Amazon ॲफिलिएट थ्रू, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जो ऑडियन्सचा ट्रस्ट आहे तो ट्रस्ट गेन करणं गरजेचं आहे. कारण इथं ऑडियन्सची क्वांटिटी किती आहे, तुमच्या चॅनलवरती ऑडियन्स किती आहे हे गरजेचं नाही आहे. तर तुमच्या ऑडियन्सला नक्की तुमच्याकडून काय गरजेचं आहे असाच प्रॉडक्ट तुम्हाला Amazon ॲफिलिएट प्रोग्राममधून काय करायचं आहे, तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑडियन्सला सजेस्ट करायचा आहे. त्यानंतर जो सेकंड वे असतो तो असतो मिशो ॲफिलिएट प्रोग्राम. आता मिशो ॲफिलिएट प्रोग्राम असतो, तुम्ही त्यामधून विश लिंकमधून पण काय करू शकता, पैसे कमवू शकता. त्यानंतर मिशो ॲफिलिएट क्लब असतो, क्रिएटर क्लब असतो. तो क्रिएटर क्लब तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला लिंक करून त्या थ्रू काय करू शकता, पैसे कमवू शकता. मग आता तुमचा जो मिशो प्रॉडक्ट असतो त्याला मिशो ॲफिलिएट लिंकमध्ये कन्वर्ट करून तुम्ही सेम पद्धतीने तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय करू शकता, ती लिंक ॲड करू शकता. आता Amazon ॲफिलिएट प्रोग्रामचं ॲफिलिएट लिंक थ्रू पैसे कसे कमवायचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टेप्स काय आहे किंवा मिशो ॲफिलिएट प्रोग्राम असतो, विश लिंक असतं, त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस काय आहे या रिलेटेड आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ हे अवेलेबल आहे. तर ह्या व्हिडिओच्या ज्या लिंक आहे त्या मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की काय केलेलं आहे, पेस्ट केलेलं आहे किंवा लिंक केलेलं आहे. त्यात तुम्ही तिथून जाऊन ते व्हिडिओ काय करू शकता, पूर्ण बघू शकता की ह्या रिलेटेड तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्ही Amazon ॲफिलिएट, मिशो ॲफिलिएट किंवा विश लिंक हे आजच काय करू शकता, सुरू करू शकता. त्यानंतर बघा YouTubeने आपल्याला स्वतः काय सांगितलेलं आहे, 500 ते 1000 सबस्क्रायबर सुरुवातीचा फॅनचा सपोर्ट. म्हणजे आता आपले 500 सबस्क्रायबर झालेले आहे. तर 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की आपला चॅनल हा हाफ मॉनिटाईज होतो. मग आपण काय करू शकतो, हाफ मॉनिटायझेशनचा फायदा 500 सबस्क्राईब झाल्यानंतर लगेच चालू करू शकतो. भरपूर ऑडियन्सला ही गोष्ट माहीत नसते, ते 1000 सबस्क्रायबरची वाट बघत बसता. आता 500 सबस्क्रायबर झाल्यानंतर YouTube आपल्यासाठी 2 भन्नाट फ्युचर हे ऑन करतो. ते 2 भन्नाट फ्युचर म्हणजेच काय, एक तर मेंबरशिप असते आणि एक असतं सुपर चॅट. आता सुपर चॅट तुम्हाला वाटेल की इथे जर जास्त ऑडियन्स तयार झाले तरच आपल्याला सुपर चॅट किंवा मेंबरशिप मिळणार किंवा आपला चॅनल जास्त ग्रो झाला तर आपल्याला मेंबरशिप मिळणार किंवा सुपर चॅट मिळणार. पण असं काही नसतं. यासाठी ही पद्धत काम कशी करणार ते YouTubeने आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे. तर प्रेक्षक भलेही छोटे असतात पण जर क्रिएटरशी जोडले असतील आणि विश्वास ठेवत असतील तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते नेहमी तयार असतात. म्हणजे जर तुमचा कंटेंट ऑडियन्सला आवडत असेल, ते तुमच्यावर विश्वास ठेवत असेल किंवा फक्त तुम्ही एक क्रिएटर म्हणून त्यांच्यासाठी काम करत नसाल, एक फॅमिली मेंबर म्हणून काम करत असाल किंवा तुम्ही त्यांच्या फॅमिली मेंबर म्हणून त्यांना सपोर्ट करत असाल तर ते नक्कीच काय करणार आहे, तुम्हाला सपोर्ट करणार आहे. किंवा जर तुमचा कंटेंट त्यांना आवडत असेल तर ते काय करतील, तुमच्या चॅनलची मेंबरशिप पण घेतील आणि तुमच्या चॅनलवरती सुपर चॅट पण करतील. आणि तुम्हाला माहीतच आहे, एक मेंबरने जरी तुमच्या चॅनलवरती मेंबरशिप घेतली तर अवघा $1 तुमच्या चॅनलवरती हा इझिली तयार होतो किंवा $1.5 पण तयार होतो. आणि सुपर चॅट असेल तर तुम्हाला एका सुपर चॅटमधून ₹40, ₹80 हे इझिली मिळतात. आणि एक सुपर चॅट तुम्हाला माहिती आहे, ऑडियन्सला जर तुमचा कंटेंट आवडायला लागला तर सुपर चॅट आपल्याला सांगण्याची गरज पडत नाही किंवा मेंबरशिप सांगण्याची गरज पडत नाही. आता मी माझ्या चॅनलवरती कधीही कोणाला सांगत नाही मेंबरशिप घ्या, पण तरी ऑडियन्सला माझा कंटेंट आवडतो आणि ऑडियन्स स्वतःहून सिल्वर मेंबरशिप, डायमंड मेंबरशिप अशी मेंबरशिप घेत असतो की ज्यामधून काय होत असतं, माझ्या चॅनलची जी रिव्हेन्यू आहे किंवा जे पैसे आहे ते काय होत असतात, तयार होत असतात. हा जो मार्ग आहे हा परफेक्ट पद्धतीने काम करण्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही टेक्निकल चॅनलवरती काम करत असाल तर तुम्हाला टेक्निकल प्रॉडक्ट तुमच्या ॲफिलिएट लिंक म्हणून काय करायचे आहे, तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहे. जर तुम्ही ब्युटीवरती काम करत असाल, म्हणजे तुम्ही मेकअपचे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला तिथे ब्युटीचे प्रॉडक्ट ॲड करणं गरजेचं आहे.
तर त्यावेळेस काय होणार आहे, ऑडियन्स त्यावरती जास्त विश्वास ठेवेल. कारण आपण स्वतः यूज करत आहोत, मग आपण ऑडियन्सला काय करत आहोत, त्या गोष्टी वापरायला सांगत आहोत. तर त्यावेळेस काय होतं, ऑडियन्स आपल्यावर विश्वास ठेवून, ट्रस्ट ठेवून त्या गोष्टी काय करतो, लगेच परचेस करतो आणि त्या गोष्टीमधून आपल्याला जास्तीत जास्त काय होतो, फायदा होतो. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी वापरलेल्या आहात प्रामाणिकपणे त्याच गोष्टी ऑडियन्सला काय करा, सजेस्ट करा. म्हणजे ऑडियन्स आपला फॅमिली मेंबर आहे, फक्त पैसे कमवायचे आहे म्हणून ऑडियन्सला सजेस्ट करू नका. ज्या गोष्टीपासून तुम्हाला फायदा झाला तीच गोष्ट ऑडियन्सला काय करा, सजेस्ट करा. आता त्यानंतर बघा, युट्यूबने आपला स्वतः सांगितलेलं आहे, तुम्ही परत स्क्रीनवरती बघू शकता की ज्या वेळेस तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासाठी जे पैसे कमवायचे मार्ग आहे ते भन्नाट भन्नाट वाढत जाणार आहे. पण आपला ऑडियन्स किंवा आपला क्रिएटर काय करतो, फक्त जे ॲडमधून पैसे तयार होतात. म्हणजे आता आपला चॅनल मॉनिटाईज झाला, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला माहीत असतं की व्हिडिओवरती ॲड लागतात. मग आपण त्या ॲडच्या भरोशावर काय करतो, थांबतो. पण आपल्याला युट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की तुम्हाला म्हणजे ॲडच्या भरोशावर थांबायचं नाही. कारण ॲडच्या भरोशावर जर तुम्ही थांबला तर तुम्ही एक नॉर्मल रेव्हेन्यू कमवू शकता किंवा तुम्ही एक नॉर्मल युट्यूबर होऊ शकता. पण जर तुम्हाला एक मोठं युट्यूबर व्हायचं असेल, म्हणजे मिस्टर बीस्ट सारखं किंवा क्रेझी XYZ सारखं, किंवा अजून तुम्ही भरपूर मोठे युट्यूबर बघितलेला आहे, त्यांच्यासारखं जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला युट्यूबने चॅनल मोठाई झाल्यानंतर जेवढ्या काही 4 ते 5 पद्धती दिलेल्या आहे, त्या 4 ते 5 कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबवरती तुमची जास्तीत जास्त पैसे कमवायला किंवा जास्तीत जास्त अर्निंग मिळवायला सुरुवात करायची आहे. बघा, ते 4 ते 5 कॉम्बिनेशन कोणते आहे, तर त्यामधून तुम्ही काय करू शकता, पैसे कमवू शकता. तर पहिला आहे ब्रँड डील्स. म्हणजे तुम्ही ब्रँड करून काय करू शकता, ब्रँडसोबत कनेक्शन करून किंवा ब्रँडसोबत कनेक्ट करून तुम्ही ब्रँड थ्रू पैसे कमवू शकता. त्यानंतर तुम्ही एखाद्या ब्रँडची स्पॉन्सरशिप घेऊ शकता किंवा एखाद्या कंपनीची स्पॉन्सरशिप घेऊ शकता. त्यानंतर तिसरा वे आहे की मी ज्या पद्धतीने सांगितलं, ॲफिलिएट तुम्हाला चालूच ठेवायचं आहे, ते बंद करायचं नाहीये. त्यानंतर चौथा मार्ग आहे की ॲडसन्स. आता ह्या चारींचं कॉम्बिनेशन करून ज्या वेळेस तुम्ही युट्यूबवरून पैसे कमवणार, त्याच वेळेस तुम्ही एक सक्सेसफुल युट्यूबर बनू शकता किंवा जे मोठे युट्यूबर पैसे कमवत आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पैसे कमवायला सुरुवात करू शकता. पण जर तुम्ही ॲडसन्सच्या भरोशावर थांबले तर तुम्ही एक नॉर्मल प्रकारे काय करू शकता, पैसे कमवू शकता. आता बघा, युट्यूबने आपल्याला स्वतः काही सांगितलेलं आहे की 1000 सबस्क्रायबर नंतर वाढवता येणारे उत्पन्न जोडा. आता ते काय सांगत आहे, जाहिरात उत्पन्न ॲडसन्स. YTTच्या अटी पूर्ण होतात, जाहिराती मिळू लागतात. आता आपल्याला ॲडसन्स थ्रू काय होता, ॲड लागतं आपल्या व्हिडिओवरती. त्यानंतर यामुळे काय होतं, पार्श्वभूमीत सतत कमाई सुरू राहते. म्हणजे जसे जसे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार तसे तसे काय होणार आहे, तुमच्या चॅनलवरती कमाई ही चालू राहणार आहे. पण त्यानंतर युट्यूब स्वतः काय सांगते, हे देखील लक्षात ठेवा की जाहिरातीमधून येणारे पैसे तुमच्या कमाईला पाठिंबा देतात. म्हणजे पाठिंबा देतात, तुमची कमाई चालू राहते, पण तो तुमच्या कमाईचा मुख्य स्रोत हा बनू शकत नाही. मग तुमच्या कमाईचा मुख्य स्रोत बनण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्रिएटर शाश्वत कमाई त्याच्या कंटेंटशी संबंधित गोष्टींमधून होते, फक्त जाहिरातीवर अवलंबून राहत नाही. प्रेक्षकांच्या आकाराने फरक पडतो, पण खरा खेळ रणनीतीचा असतो. आता बघा, ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त ॲड कधी लागणार आहे, तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर किंवा तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज आल्यानंतर. मग युट्यूब स्वतः सांगत आहे की ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती जास्त प्रेक्षक असणार त्याच वेळेस काय होणार आहे, ॲड थ्रू तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त पैसे मिळणार आहे. पण तुम्हाला वेगळी रणनीती वापरायची आहे किंवा एक परफेक्ट रणनीती वापरायची आहे. मग ती रणनीती कोणती आहे ती समजून घ्या. तर ती रणनीती आहे की युट्यूबने आपल्याला स्वतः काय दिलेलं आहे, एक फ्युचर दिलेलं आहे की तुम्ही युट्यूब कोर्स बनवू शकता. आता कोर्स बनवू शकता म्हणजेच काय, भरपूर जणांना ॲबॅकसचे चॅनल चालवता, मग तुम्ही ॲबॅकसचा कोर्स बनवू शकता, एक पूर्ण डिटेलमध्ये कोर्स बनवू शकता. आता सपोज मी टेक्निकल चॅनल बनवत आहे, तर टेक्निकल म्हणजे यूट्यूब चॅनल बनवायचा कसा, यूट्यूब चॅनल सक्सेस कसा करायचा, यावरती मी एक डिटेल चॅनल बनवू शकते. किंवा तुम्ही जर ब्युटीचं चॅनल चालू केलेलं असेल, म्हणजे मेकअपचा चॅनल, तर मेकअप सुरुवातीपासून बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत कोणत्या पद्धतीने मेकअप करायचा किंवा हेअरस्टाईल कशी करायची, असा A to Z कोर्स काय करू शकता तुम्ही चालू शकता. आणि ह्या कोर्सची काय करू शकता तुम्ही, मिनिमम फी काय करू शकता सुरुवातीला ठेवू शकता, की जोपर्यंत तुमच्या चॅनलला एक चांगली ग्रो मिळत नाही, एक प्रोग्रेस मिळत नाही. आणि ज्यावेळेस तुमच्या चॅनलला एक चांगली ग्रोथ मिळेल त्या कोर्सची तुम्ही काय करू शकता, प्राइसही वाढवू शकता. आता तुम्ही बघू शकता की जे मोठे युट्यूबर आहे ते त्यांचे कोर्स 2000 मध्ये 2500 मध्ये काय करता, पे करता. आता जनरली ह्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांनी युट्यूब चॅनलवरती ह्या दिलेल्या असतात. पण भरपूर जणांना काय असतं, ॲट अ टाइम एकाच वेळी तर सगळ्या गोष्टी काय पाहिजे असतात, एकाच ठिकाणी अवेलेबल पाहिजे असतात. मग ते काय करतात, तो कोर्स परचेस करू शकता किंवा परचेस करतात.
त्यामुळे मी तुम्हाला छोट्या क्रिएटरला सांगेल किंवा नवीन युट्यूबरला सांगेल की तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होईल आणि त्यानंतर आपण पैसे कमवायला सुरुवात करू. या गोष्टीची वाट बघायची नाहीये. ज्या दिवशी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता, चालू केल्यानंतर तुम्हाला जे बी कमाईचे मार्ग सांगितलेले आहे त्या पद्धतीने किंवा त्या वेळी काय करायचं आहे, तुम्हाला पैसे कमवायला सुरुवात करायची आहे. कारण मॉनिटायझेशन नंतर आपण कमाई तर करणार आहोत, पण आपला चॅनल मॉनिटाईज हा वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल, 3 वर्षांनी होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं मॉनिटायझेशनच्या आधीच तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवायला सुरुवात करायची आहे, की त्यामुळे तुम्हाला काय होणार नाही की आपण YouTubeवरती एवढे दिवस वेस्ट केले, एवढा दिवस खर्च केले, आपला चॅनल मॉनिटाईज झाला नाही. मग तुम्हाला त्या प्रकारचं टेन्शन येणार नाही आणि काय होईल, ह्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळत राहिले तर तेवढ्या हॅपीली तुम्ही YouTubeवरती काम करणार आणि जेवढं तुम्ही हॅपीली काम करणार किंवा जास्तीत जास्त एफर्ट YouTubeवरती घेणार, तेवढंच काय होणार आहे, लवकरात लवकर तुमचा YouTube चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे आणि मॉनिटाईज झाल्यानंतर तर तुम्हाला माहीतच आहे की चॅनलवरती पैसे कमवण्याचे अफाट मार्ग आहे, की जे तुम्ही काय करू शकता, इझिली फॉलो करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.